पुढची बातमी बघूया। सैफ अली खानवरच्या हल्ल्याच्या प्रकरणामध्ये पोलिसांना सैफच्या घराच्या तपासणीच्या दरम्यान आरोपी शहजाद याची टोपी सापडली आहे। सैफचा मुलगा जहांगीर याच्या खोलीमध्ये सैफ अली खान आणि आरोपी शहजाद यांच्यामध्ये झटापट झाली होती आणि तिथेच या आरोपीची ही टोपी पडलेली होती। पोलिसांनी टोपी आणि त्यामधील केस डीएनए चाचणीसाठी पाठवलेले आहेत। तर सैफच्या घरामधून आरोपीच्या बोटांचे ठसे 19 ठसे हे पुरावे म्हणून पोलिसांनी घेतलेले आहेत। सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। सूरज, अधिकाधिक काही पुरावे आता पोलीस ताब्यात घेतायत, जप्त करतायत। यामिनी, नक्कीच या संपूर्ण प्रकरणात जर आपण पाहिलं तर हाय व्होल्टेज ड्रामा देखील पाहायला मिळाला। त्यामुळे प्रत्येक पुरावा हा तितकाच महत्त्वाचा आहे, कारण जवळपास 3 दिवस आरोपी पोलिसांना चकमा देऊन फिरत असताना पाहायला मिळालेला आहे। त्यामुळे आरोपी इतका शातीर आहे की त्याचे प्रत्येक पुरावे मिळणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोपीने टोपी घातली होती की नव्हती हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला जात होता। मात्र आरोपीने टोपी घातली होती आणि ती टोपी पोलीस तपासादरम्यान सैफ अली खानच्या मुलगा जहांगीरच्याच घरात मिळालेली आहे। त्याचे जे टोपीतले काही नमुने आहेत केसांचे ते फॉरेन्सिक म्हणजेच न्यायवैद्यक प्रयोगशाळेसाठी पाठवण्यात आलेले आहेत। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर ज्या घटनास्थळी ही झटापट झाली सैफ अली खान आणि आरोपीची, त्या ठिकाणाहून जवळपास 19 हाताचे ठसे हे महत्वाचे पुरावे आहेत आरोपीच्या हाताचे, ते देखील मिळालेले आहेत। त्यामुळे हे संपूर्ण पुरावे कोर्टात एक भक्कम अशी केस उभी करण्यासाठी मदतीस ठरतील। अगदी धन्यवाद सूरज या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।